नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर। तर अख्ख्या महाराष्ट्रातून आपल्या इकडे भरपूर लोक येतात त्यांचे अनुभव सांगण्यासाठी। त्यामधलेच एक आपले सबस्क्राइबर आलेले आहेत, त्यांनी गुगल फॉर्मच्या मार्फतच आपला कॉन्टॅक्ट केलेला आहे। तर चला त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार सर। नमस्कार। काय आपलं नाव? माझं नाव ज्ञानेश पवळे। कुठे राहता सर तुम्ही? मी शिरूर घोडनदी येथे राहतो। बरं, यूट्यूबला भरपूर चॅनल सर हॉररचे, तर तुम्हाला असं काय वाटलं की मिस्ट्री टॉक्स बरोबरच तुमचा अनुभव शेअर करावा म्हणून? मुळात म्हणजे कसं आहे की मी मराठी आणि हिंदी असे चॅनल पाहत असतो। बरेचसे हॉरर चॅनल आहेत, परंतु बऱ्याच वेळा होतं काय की ते एकतर खूप लेंदी असतात आणि बऱ्याच वेळा असं असतात की काही गोष्टी आपल्याला असतात तर त्या पडत नाहीत किंवा रिअल वाटत नाहीत। पण मिस्ट्री टॉकने काय केलेलं आहे की बरंच सर्च करून किंवा एक व्यवस्थित त्याला अभ्यास करून ते जे काही ब्रॉडकास्ट करतात त्यामुळे असं वाटतं की हे खरं कुठेतरी सत्याच्या जवळ जात आहे आणि जेवढं सत्य असेल तेवढं ते मनाला रुजतं पडतं आणि म्हणून मग मी ह्या चॅनलला संपर्क केला आणि मला करावा वाटला। बरं, काय काय कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते? माझे अनुभव म्हणजे सुरुवातीचा एक छोटा अनुभव आहे, तो मी आधी सांगेल आणि नंतर एक तोच मोठा एक दुसरा आहे की तो सेम मित्र तोच आहे माझा। आता याच्यामध्ये काय झालं की आमचं जसं ग्रॅज्युएशन झालं, आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो त्यावेळेस आणि तेव्हा त्या मित्राने एक रूम घेतली होती। त्या रूममध्ये काय होतं, 4-5 मित्र आम्ही एकत्र अभ्यास करत बसायचो म्हणजे किंवा तिथेच राहायचो वगैरे। काही जवळ राहणारे होते, काही लांब राहणार होते। तर मी त्या रूममध्ये काही दिवस काढलेले आहेत, जवळजवळ एक वर्षभर मी त्या रूममध्ये राहिलो। तर त्यावेळी काय झालं की तो जो मित्र होता त्या मित्राला असं वेगवेगळ्या म्हणजे पॅरानॉर्मल गोष्टी आवडायच्या, पण तो गोष्टी ऐकायचा पण किंवा त्याला त्याच्याविषयी आवड पण होती आणि तो मला सांगायचा कधी आणि मला पण ते ऐकायला आवडायच्या। तर आम्ही MPचा अभ्यास करायचो, वेगवेगळ्या विषयांवर त्याच्यामध्ये जसे असतात तसे वेगवेगळ्या विषयांवर आमचा अभ्यास आहे, तसं ह्या गोष्टीवर पण अभ्यास असायचा। आणि मग तो त्यावेळी बोलायचा किंवा माझी चर्चा अशी होती की पूर्वी आपला जो इतिहास आहे हा किती सघन आहे। म्हणजे जर आपण जुन्या काळात जर पाहिलं तर 64 कला आहेत, त्या 64 कलांचं ज्ञान आपल्या भारतात आपल्या देशात होतं। आता मधला जो काळ आला की जिथं हे जे मुस्लिम किंवा इंग्रज लोक आले, ह्या काळामध्ये अंधार युग आपण म्हणू शकतो, म्हणजे मुस्लिम काळात की जिथे आपलं सगळं साहित्य आहे हे जाळून टाकण्यात आलं किंवा ते नष्ट करण्यात आलं आणि त्यामुळे आपल्याला आपलं साहित्य काय होतं किंवा आपलं खरं ज्ञान होतं काय, कारण आपल्याकडे सगळंच होतं, विज्ञान होतं, तसेच ह्या गोष्टी। आता निळावंती जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये सगळं शास्त्रशुद्ध याचं आहे। म्हणजेच काय की आपण परिपूर्ण होतो, पण या मधल्या काळामध्ये आपलं सगळं साहित्य गेल्यामुळे आपल्यालाच त्याची कल्पना नाही आहे। नाहीतर आपल्याकडे चरक आहे, आपल्याकडे आर्यभट्ट आहेत, आपल्याकडे भास्कराचार्य आहेत, तसं निळावंती आहे, आपण परिपूर्ण होतो। अशा प्रकारची चर्चा आमच्या चालायच्या। आणि त्यावेळी एकदा काय झालं की आम्ही एकदा असं चर्चा करून एकदा असंच झोपलो होतो आणि झोपल्यानंतर एक 2:30-3च्या दरम्यान आम्ही असं शेजारी झोपलो होतो आणि कॉमन आम्ही त्यावेळी मच्छरदाणी लावली होती। आम्ही दोघंच त्या रूममध्ये होतो आणि बाकीचे आपापल्या काही कामानिमित्त बाहेर होते, कोणी कुठे गेलो होतं। आणि कुठल्या सालातली गोष्ट असेल ही? 2007। अच्छा, 2007 सालची घटना आहे। आणि जेव्हाही 2:30-3चा काळ झाला की जो अचानक एवढा मोठा आवाज करून घापकन उठला की मला सुद्धा भीती वाटली, अरे काय झालं? तर त्या उठण्याच्या नादात मी असं हात वर केल्यामुळं काय झालं की जी बांधलेली आमची मच्छरदाणीची ती एका चेअरला बांधली होती, ती चेअरसुद्धा धाडकन पडल्यामुळे आणखी आम्ही पुन्हा घाबरलो की काय झालं। तर तो एवढा घाबरलेला म्हणजे त्याला घाम आला होता अक्षरशः। आणि मग मी विचारलं, अरे काय झालं तुला, काय म्हणजे त्रास झाला का, काय झालं? मला वाटलं काहीतरी पोटात दुखत असेल। तो म्हटलं, नाही अरे मला कोणीतरी असं धरलं आहे आणि मला खाली उठू देत नाही आहे। म्हटलं असं कसं काय होईल, तो रोज तर चांगला असतो आणि आज अचानकच झालं? तर तो म्हटलं मला हे असं झालेलं आहे। मग आम्ही 5 मिनटं त्याला मी पाणी दिलं आणि थोडं रिलॅक्स केलं आणि त्याला म्हटलं, अरे काही नाही, कारण मी सुद्धा घाबरलो होतो, परंतु मी त्याला आणखी कसं घाबरू म्हणून मी शांत बसलो। आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही चर्चा केली आणि मग तो म्हटला, अरे मला काहीतरी इथं त्रास होतो आहे। मग त्यानंतर 2-3 महिन्यात तो रूम सोडून गेला आणि नंतर मग आम्ही पण काही काळाने ती रूम सोडली। परंतु नंतर जेव्हा काही दिवसांनी आम्हाला चौकशांती कळलं की ह्या रूममध्ये एक लेडीजची सुसाईड त्यावेळी झाली होती। पण आम्हाला कारण कॉलेजचे मुलं आणि रूम कोणीही कुठेही देतात आणि फॅमिली नसल्यामुळे त्यांनी ती दिली असेल। आणि नंतर मग असं कळल्यानंतर आम्हाला ते सिक्वेन्स रेफरन्स लक्षात आलं की कदाचित त्याला तो त्रास झाला असेल, परंतु त्यानंतर त्याला तसं काही झालं नाही किंवा किंवा त्याने मला ते सांगितलं नाही। त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला त्रास झाला का? नाही, त्यावेळी तर आम्ही दोघेच होतो, पण इतर लोक होते त्यावेळी त्या कोणालाही कसला येतं, इव्हन मला सुद्धा कधी कसला त्रास झाला नाही, फक्त एकदाच आणि त्याला असा त्रास तो झालेला आहे। जाणवलं वगैरे होतं कधी का आतमध्ये? कधीच काही जाणवलं नाही, कारण कसं कदाचित आम्ही सगळे कदाचित काय असो एक पॉझिटिव्ह विचारांचे म्हणा किंवा एक धार्मिक प्रवृत्तीचे 2-3 मुलं होते, त्याच्यामुळे असं कदाचित त्यांचा ऑरा चांगला असेल। आम्हाला कधीही कुठल्याही प्रकारचे तिथं इन्सिडेंट काही घडले नाही। फक्त एकच आहे, तोच त्याला जबरदस्त असं म्हणजे प्रेशराईज झाला तो आणि तिथून तो म्हणजे त्याला उठता येईना। त्यानंतर मग 2-3 महिन्यांनी त्याने ती रूम
सोडली. मग त्याच्यानंतर काय आजारी वगैरे पडला होता का तो? दुसऱ्या दिवशी त्याला थोडंसं म्हणजे असं कणकण आली, ताप वगैरे आला, पण डॉक्टरांकडे गेला. मग डॉक्टरांकडे जाऊन मग तो 2-3 दिवसांनी तो रिकवर झाला. परंतु मग त्याला त्याच्यानंतर त्या रूमवर त्याला थोडंसं म्हणजे येऊ नये वगैरे असंच त्याला वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही 2-3 महिन्यात ती रूम म्हणजे सगळे तो पुण्याला शिफ्ट झाला, मग आम्ही इकडे तिकडे म्हणजे असं शिफ्ट झालो. बरं, हा होता तुमचा एक अनुभव. हां. दुसरा कुठला अनुभव होता? दुसरा अनुभव तोच मित्र पुढे पुण्याला गेला. आता पुण्याला गेल्यानंतर माझं मूळ गाव शिरूरच्या आसपास मी राहणार. मग त्याने मला परत संपर्क करा, काय करतो म्हटलं काय नाही. आता ही घटना आहे 2009ची, म्हणजे 2 वर्षांनी. 2 वर्षांनी. मग 2 वर्षांनी जेव्हा तो परत म्हटलं की अरे पुण्याला येणार आहे, खूप दिवस झाले आपण भेटलो नाही. म्हणजे कॉलेजच्या आमच्या आता आम्ही कॉलेजला पनवेलला होतो, एकत्र होतो सगळं. म्हणजे आम्ही ट्रेकिंगला जा किंवा कुठे गडावर हे जा, म्हणजे आम्ही असं एक क्लोज फ्रेंडशिप अशी आमचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी कर, स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धा वेगवेगळ्या. त्याच्यामुळे त्यांनी मला बोलून घेतलं आणि मग तो म्हटलं काय करतो. मी म्हटलं काय नाही असंच चाललं आहे. तर तो म्हटलं अरे इथे काका आहेत आणि त्या काकांच्या हॉटेलवर आम्ही गेलो होतो, मस्त जेवण करतात. त्यांचं असं एक हॉटेल आहे, सातारा रोडला आहे, पुण्यापासून एक 70 किलोमीटरवर आहे ते. म्हटलं ठीक आहे. मग ते त्या दिवशी रात्री घरी आले, त्यांच्या रूमवर आले, मी ज्या रूमवर आम्ही गेलो. मग त्या काकांची आमची ओळख झाली. मग त्या काकांनी सांगितलं की अरे म्हणजे तुम्ही सगळे मुलं एकत्र आहात, खूप चांगलं वाटतं. तुमची सगळी टीम जी आहे, आमची जवळजवळ 7 ते 8 लोकांची टीम होती. त्यांनी पुण्याला रूम जी घेतली होती अभ्यासासाठीच घेतली होती, पण तिथं सगळं स्वयंपाक वगैरे सगळं ते तिथं करायचे आणि तिथंच आम्ही म्हणजे राहायचो. तर त्यांनी मला एक 15 दिवसासाठी बोलवलं, म्हटलं ये तू, मला आपल्याला काकांना भेटायचं असंच. मग प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात, म्हणजे कोणाचं करिअर विषय असतं, कोणाचं काय असतं. तर त्या काकांनी आम्हाला त्यांचे फोटो दाखवले, गिरनारला वगैरे जायचे ते. त्याच्यानंतर त्यांचे परदेशी काही अनुयायी होते आणि ते सुद्धा युरोपला वगैरे गेलेले आणि त्याचे फोटो आम्ही पाहिले. तर काकांना आम्ही विचारायचो, काका हे असं अशा अडचणी येतात. ते म्हणजे अरे काय नाही, आपण एक म्हणजे वेगवेगळ्या हे असतात त्याच्यावर विधी असतात, तसे आपण विधी करू. आणि श्रावण महिना मला वाटतं त्यावेळी होता, श्रावण महिना चालू होता. त्यावेळी मग आम्ही 1-2 मंदिरांमध्ये जाऊन तिथे विधिवत एक छोट्या मोठ्या पूजा असतात त्या आम्ही केल्या. म्हणजे आम्हाला थोडंसं त्यांच्याविषयी वाटलं की काहीतरी ते आहे, म्हणून आम्ही त्यांच्या पूजा केल्या. आणि नंतर मग आमचं असं ट्युनिंग असं जमलं की आम्ही काकांच्या रूमवर जायचो, काका आमच्या रूमवर यायचे संध्याकाळी. कधी असं येणं जाणं राहिलं तर ते दर शनिवार रविवारी त्याच्या मूळ गावी त्यांच्या जायचे. तर कधी कधी कोणाला तरी घेऊन जायचे, चला आमच्याबरोबर. आणि मग शनिवारी आम्ही जायचो, रविवारी यायचो. असं एकदा काय झालं, तो माझा मित्र ज्याने मला बोलवलं, त्याचा एक मित्र होता, तो आणि आम्ही तिघेजण जायचं ठरवलं. परंतु अचानक काय झालं की त्या मित्राला म्हणजे त्याला मला वाटतं काहीतरी आजारी वगैरे पडला, तो काही येऊ शकला नाही. तर तो आम्हाला बोलला दोघांना की तुम्ही जा, मी पुढच्या वेळी येईल कधीतरी, पण आता मला काही बरं वाटत नाही. मग ते काका, मी आणि तो मित्र, आम्ही तिघेजण आम्ही निघालो. आम्ही शनिवारी दुपारी निघालो. शनिवारी दुपारी निघाल्यानंतर आम्ही त्या काकांच्या जिथं हॉटेल होतं त्या हॉटेलवर आधी गेलो. जवळ संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी जवळ थोडंसं असं अंधारल्यासारखं होतं. पलीकडे थोडंसं असं पाण्याचा सरोवर होता आणि तिथं 4 ते 5 माणसं कामाला होते. आणि एक माणूस होता, त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळा होती आणि तो पुण्याचाच होता, प्रॉपर पेठेतला आहे. आणि मला ते विशेष वाटलं, म्हटलं हा माणूस इकडं का आला असेल, पण असेल काय कारण. आणि 2-3 आणखी कामगार होते. ते कामगार आणि त्यांचे मिळून असे 4-5 लोक तिथं कामाला होते. आणि तिथं बरेचसे लोक यायचे, तळाच्या आसपास बसायचे, मस्त चहा वगैरे घ्यायचे. किंवा संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. 8:30-9 वाजेच्या दरम्यान काहीतरी जेवण आमचं झालं. जेवण झाल्यानंतर मग काका बोलले, आता मी काय करतो, हळूहळू पुढे जातो, तुम्ही या निवांत. आम्ही गप्पा मारत बसलो होतो तिथे. तर मी तिथल्या ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळा होती त्याला मी त्यांना म्हटलं मी इथंच झोपतो, मला मस्त वाटतंय. ते म्हणले नाही तिथं झोपायचं नाही. म्हटलं का? तर ते म्हणले नाही, इथं झोपायचं नाही, इथं झोपायला तुला अलाउड नाही आहे. मी काहीच नाही बोललो. मग नंतर तो जो मित्र होता ना, त्याने थोडीफार ड्रिंक पण केली होती. आणि ड्रिंक केल्यानंतर जवळजवळ तो 10-10:30ची वेळ असेल रात्रीची. आणि आम्ही त्या हॉटेलच्या मागं थोडंसं तिथं बसलो होतो. रात्रीची वेळ जवळ 11 वाजायची वेळ झाली होती त्यावेळी, 11ची. आणि तो आला आमच्याजवळ आणि तो म्हणला, तुम्ही इथं काय बसलेत, काय करता इथं, तुम्ही इथून उठा लवकर. म्हटलं का रे? आम्ही 2-3 जण बसलो होते हॉटेलचे मुलं वगैरे, आम्ही गप्पा मारत. तो म्हणला इथून उठा. आणि त्याने परत पलीकडे हात केला आणि त्याने म्हणजे असं केलं की तुम्ही इकडं काय करता, तुम्ही चला इथून. अरे हवेत बोलल्यासारखं बोलत होता. तर आम्हाला विशेष वाटलं, म्हटलं हा काय बोलतो कोणाशी, आम्हाला काही कळलं नाही. पण म्हटलं असेल, ड्रिंक केली असेल कदाचित, त्याला काय वाटलं असेल काय माहिती. आणि मग त्याला आम्ही म्हटलं आता याला व्यवस्थित घेऊन जायला पाहिजे. तेव्हा मग त्या हॉटेलचा एक मुलगा, त्याच्या मागे मी आणि त्याच्यानंतर तो बसायला लागला. तर त्याला ते बसता नाही आलं. मग मी उतरलो आणि मी त्याला पुढे बसवलं. म्हटलं अरे हा इकडे तिकडे होऊ शकतो.
मग त्याला मी माझ्या पुढे बसवलं, मी बसलो आणि माझ्या मागून एक मुलगा बसला तिथला. तर मी विचार केला, अरे तू कशाला बसतोय, 4-4 जणांचे काय करते. म्हटले नाही आम्हाला येऊ दे तुमच्याबरोबर. मग मला थोडंसं असं म्हणजे वेगळं वाटलं की का बरं असं, की तुम्ही 4 जण म्हणजे मागे एक पुढे एक असं का. ते म्हणले नाही आम्हाला येऊ द्या, रस्ता खराब आहे, एवढं बोलले ते. तर म्हटलं असेल काय आता, आपलं मी तर पहिल्यांदा जाते, मला काय माहितीच नाही आहे. तर ते मुलं थोडे भेदरल्यासारखे वाटत होते, त्यांच्या डोळ्यामध्ये थोडीशी भीती होती. आणि ते मुलं पण अशी दिसत होते की जवळजवळ म्हणजे त्यांचे डोळे ना कितीतरी दिवस झोपले नाही अशा प्रकारचे डोळे दिसत होते, सुजल्यासारखे. तर मला असं वाटतंय की त्यांचा सुद्धा उपयोग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते करत असतील, कारण आम्हाला कळलं नाही. पण त्यांच्या एकंदरीत त्यांच्या जो काही बोलण्याचा एक टोन होता किंवा त्याच्यावरून मला असं वाटलं की ते मुलांचा वापर ते करत असतील का, कारण ते काका नंतर त्यांच्याबद्दल वेगळंच आम्हाला कळालं. तर मग ती मुलं आमच्याबरोबर जेव्हा बसले, आम्ही गाडी घेऊन सुरुवात केली. तर तो थोडासा म्हणजे असंच हे चला रे लवकर, तो मित्र माझा, आपल्याला जायचं आहे असं तसं. आणि मध्ये म्हणजे 3-4 किलोमीटरचं अंतर आहे. रात्रीचे आता 11:15 वाजले असतील, 11:15ची वेळ झाली असेल. आम्ही चाललो आणि चालल्याबरोबर एक थोडंसं मध्ये असं एक लवण येतं थोडंसं, आणि पलीकडे असं लांबच्या अंतरावर थोडं स्मशान आहे. तिथे एक लाईट वगैरे होती, म्हणजे त्याच्यावरून आम्हाला कळतं तिकडे स्मशान आहे वगैरे. आणि जसं आम्ही ते वर चढावर आलो तर त्याने मोठ्याने असा आवाज केला की बाबा मला सोडा, मला सोडा, मला सोडा, आणि मला इथं का आणलंय, का धरलंय. तर मग मी घाबरलो, म्हटलं अरे याला धरले कोणी आणि हा का ओरडतोय. म्हणून मी त्याला बोललो अरे तू ओरडतो कशाला. त्याने आणखी मोठ्याने आवाज केला आणि मग मी त्याच्यापेक्षा मोठ्याने आवाज केला आणि ए गप तू, असं करून मी त्याला कोवळी मारली, कारण त्याच्यामुळं गाडी आमची हलायला लागली होती. आणि मला असं भीती वाटली की जर समोरून जर गाडी आली एखादी तर आम्ही त्याला धडकू. आणि त्याला मिठी मारल्याबरोबर 1-2 मिनिटांनी पुन्हा एक दुसरी 2 व्हीलर आली. त्याच्यामुळं आम्ही थोडं वाचलो, कारण जर त्याला मी धरलं नसतं तर गाडी हे अशी होतं. आणि ती दोन्ही मुलं तिथं आणखी जास्त घाबरली. पडली पण असते गाडी, पण ती पडली नाही देवाच्या कृपेने. आणि मग कसं तरी करत त्याला मी म्हटलं थांब तू शांत बस, तू शांत बस, नाही तर मी काकाने सांगेल असं म्हणतो. म्हटला तू हे काय गोष्टी काकाला सांगायच्या ना, असं म्हणत म्हणत मी त्याला म्हटलं फास्ट गाडी चालव. आणि असं करत आम्ही लवकर, आणि एक मध्ये एस-टी पण त्यावेळी रात्रीचे कोणते असेल काय माहिती, एस-टीच्या आम्ही एकदम जवळून गेलो. आणि मला थोडंसं म्हणजे वाटलं की अरे आपण कुठेतरी एका विचित्र घटनेत आपण अडकलेलो आहे, कदाचित काही पण होऊ शकलं असतं, कदाचित ते आणखी थोडी जवळ गेली असते तर आम्ही धडकलोय असतो. असं म्हणून आम्ही कसं तरी त्या घराच्या जवळ अंगणात पोचल्याबरोबर तो बोलला की मला सोडा तुम्ही. पुन्हा एकदा मोठ्याने तिथं ओरडायला लागला. मी म्हटलं थांब मी काकांना सांगतो. तर तो म्हटला अरे माझं नाव घेतलं आणि सांगू नको, तू सांगायचं नाहीस काकांना. तरी मी त्याला धरलं आम्ही सगळ्यांनी आणि त्या रूममध्ये गेलो जिथं काका ते बसले होते. मग काकांनी पाहिल्याबरोबर त्याच्या पाठीवर असा हात त्यांनी हे केला आणि 2-3 वेळा असा हात टाकून त्यांनी काहीतरी मंत्र म्हटले. आणि तो थोडा म्हटला काका मला वाचवा, मला याच्यातून सोडवा. मग मी विचार केला अरे सोडव म्हणजे काय झालं असेल, पण मला वाटलं ठीक आहे आपण नंतर विचारूया काकांना. मग त्यांनी शांततेत त्याला शांत केलं. काकांच्या घरात पाहिलं मी, काकांच्या घरात स्वामी समर्थांचा फोटो होता, तिथे एक दिवा वगैरे जळत होता. काकांनी त्याला शांत केलं. काका स्वामींचे भक्त होते हे तर आहेच, पण त्याबरोबर आणखी ते काही गोष्टी करत असतील त्याच्याविषयी मला नंतर काही जास्त कळलं नाही. पण नंतर आम्ही त्यांचा संपर्कही जास्त ठेवला नाही. पण मग काका बोलले की ठीक आहे हा नॉर्मल झाला, थोडा त्रास झाला याला, तुम्ही शेजारी झोपा आता आरामशीर, शेजारी खुर्ची आपलं जे रूम आहेत तिथं बेडरूममध्ये तुम्ही झोपा. मग मी त्यांनी रूम मला उघडून दिली. तर रूम उघडल्याबरोबर मी जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा तिथं 2-3 फ्रेम मला अशा दिसल्या की छोटे छोटे बाहुल्यांचे चित्र होते. आणि ते पाहून म्हणजे असं एक वेगळंच वाटत होतं की हा अशी कशी फोटो आहे, विचित्र फोटो आहेत. आणि ते पाहून म्हणजे हे का ठेवले असतील बरं. पण मी काही विचार केला नाही, म्हटलं असेल आपल्याला काय करायचं जाऊ द्या. आणि मग असं म्हणून त्याला मी आता वेळ झालेली आहे 11:15ची, 11:30-12:15च्या दरम्यानची वेळ झालेली आहे. आणि तिथून पुढे तो आता झोपायला आम्ही म्हणजे ठीक आहे झोपा म्हटलं आपण आता आराम करूया, आपण खूप दमलो आहे असं तसं प्रवास केला आहे. आणि 12ला 5 कमी असताना पटकन त्याने आता त्याचं वेगळं रूप दाखवायला सुरुवात. वेगळं रूप म्हणजे काय की तो आता वेगळ्याच अँगलमध्ये बोलायला लागला. आणि तो म्हटला काय रे तू कशाला एवढा त्रास घेतो, कशाला आला इकडं, काय करतोयस तू. म्हटलं काय झालं. तो म्हटला अरे मला एवढा त्रास दिला आहे. आणि त्या नातेवाईकांचं नाव घेतलं की त्याने मला खूप त्रास दिला. म्हटलं का. ते म्हटले मला माहीत नाही, तुझे वडील आहेत ना भक्त ह्या देवाचे. म्हटलं हो. आणि तू पण भक्ती करतोयस. म्हटलं हो, परंतु मला मात्र खूप त्रास झाला ह्या नातेवाईकांमुळे. अरे म्हटलं पण का बरं असं. तर तो म्हटलं माहिती नाही मला. मग म्हटलं तुझं नाव काय आहे. मला थोडा संशय आला, म्हटलं अरे हे वेगळं काहीतरी दिसतंय. आणि मग मी म्हटलं तुझं नाव काय आहे. तो म्हटलं अरे मला आठवत नाही रे. म्हणजे तो एवढा कोऑपरेटिव्हली बोलत होता किंवा आपण जसं एखादा मोठा मित्र जसा लहान मित्राशी बोलतो, म्हणजे मला त्यावेळी भीती नाही वाटली. पण असं वाटलं की कोणीतरी ओळखीचा माणूस येतोय आणि बोलतोय काहीतरी आपल्याशी. पण नंतर मी विचार केला अरे आता हे तर कुठेतरी काहीतरी वेगळं आहे. म्हणून मी त्याला म्हटलं मग माझ्या आयुष्याबद्दल तुला सांगता येईल का काय. तो म्हटलं काय सांगायचं.
तो म्हटला तुझ्या घरात असं वातावरण आहे, तो असा आहेस, तो असं स्ट्रगल करतोयस. म्हटलं सांग मला मित्रमैत्रिणी किती आहेत. मी एक सहज क्रॉस प्रश्न त्याला विचारला. तर तो म्हटलं सांगू तुला किती मित्रमैत्रिणी आहेत. तर मग मी त्याला थांबवलं, म्हटलं नको सांगू, कारण त्याने ते सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या पहिल्या त्या सगळ्या बरोबर होत्या. त्याच्यामुळे मी त्याला जास्त म्हटलं आणखी याला म्हणजे वेगळं विरोधात जायला नको म्हणून. अच्छा बरं, तुम्ही ते सांगत होतं 12 वाजता, मग ते पुढे अजून काय झालं 12 वाजता? हां, मग तो जो आमची चर्चा जी चालू होती त्या काळात जवळजवळ 12चा वेळ झाली असेल, ती 12ची वेळ झाली असेल. तर मग त्याने अचानक अशी एक गुचकी दिली आणि मला विचारलं किती वाजले रे. तर मी घड्याळाकडे पाहिलं, म्हटलं 12 वाजले. तो म्हटलं बरं ठीक आहे. मग मी विचार करत बसलो की याने असं काय विचारलं असेल बरं. मग मी त्याच्यावर जास्त काय विचार केला नाही. म्हटलं ठीक आहे पुढं. मग आम्ही पुढे चर्चा सुरू झाली. मग त्याने मला सांगायला सुरुवात केली की तुम्ही जे काही म्हणजे कॉलेज जीवन जगत असं स्ट्रगल करत असता, परंतु जो तो आपापल्या कर्माने तो ते भोगत असतो. मग त्याच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की अरे हा जो मित्र आहे तो तर बोलताना अडखळतोय आणि इथे मात्र तो एकदम स्पष्ट बोलतोय. म्हणजे मला ते लक्षात आलं की हा माणूस हा नाही आहे, तर हा वेगळा माणूस आहे. आणि मग त्याच्या जो काय संचार झाला आहे त्याला कदाचित माझ्याशी बोलायचं असेल, पण तो कसा बोलणार म्हणून त्याने त्या रूपाने माझ्यात येऊन बोलत असेल. आणि मग त्याने खिशातून सिगरेट काढली आणि म्हटलं मला सिगरेट प्यायचे. म्हटलं ठीक आहे. मग त्याने सिगरेट काढल्याबरोबर माचीस मागायला लागला. तर मी म्हटलं माचीस तर इथं नाही आहे. पण सिगरेट आली कुठून खिशामध्ये? त्याने पहिली आणली असेल कुठून तरी, कारण मला पण माहिती नाही त्याच्या खिशात ती असेल. आणि तो सिगरेट पिण्याच्या मूडमध्ये होता आणि कदाचित त्याने मला त्यावेळेस माचीस मागितली. आणि माचीस मी म्हटलं ठीक आहे इथं तर नाही आहे, मी शेजारी काकांकडे जाऊन आणतो. आणि म्हणून मी उठायला, तो नाही नको आणू. तर म्हटलं का रे, अरे तुला तर पाहिजे, इथं नाही आहे. म्हणून मी उठलो आणि 2 पावलं गेल्याबरोबर त्याने मला, म्हणजे मी जे काही माझं टोपण नाव आहे त्याने मला सगळं ओळखतात, परंतु रेकॉर्डली जे नाव आहे त्या नावाने त्याने मला हाक मारली. आणि मग मी तिथंच थांबलो. म्हटलं अरे इथं क्रॉस नको जायला. म्हणून मग मी तिथं म्हटलं ठीक आहे थांब, मी शोधतो. इथं टेबल वगैरे होते आणि काही अगरबत्त्या वगैरे ठेवलेल्या होत्या, काही सामान होते. तर मी शोधलं आणि ती माचीस त्याला दिली आणि मग त्याने ती माचीस पेटवली. आणि मग पुन्हा आमची चर्चा सुरू झाली. आणि मग त्याने मला सांगितलं. बरं, मग तुम्ही दोघं जण बसले, मग त्यावेळेस तुम्हाला भीती नाही वाटली का की आपण ह्या व्यक्तीशी आता चर्चा करणार आहे किंवा ह्या व्यक्तीच्या आतमध्ये कोणीतरी संचार घेतला, अशा तुम्हाला मनात काय भीती वगैरे आली नाही का त्यावेळी? हां, आता जेव्हा 12 वाजले सिगरेट मागितली आणि उचकी दिली, ते सगळे जेव्हा घडल्या घटना, तेव्हा मला असं वाटलं की निश्चितपणे आपण अशा माणसाबरोबर बसलो आहे की ज्याच्या अंगात संचार झालेला आहे आणि आपण त्याच्यावर आत्रीचा आहोत. आणि अशा वेळी म्हणजे माझ्या मनात एक भीती होतीच, परंतु असे कोणत्याही प्रकारचे आधी प्रसंग माझ्यावर घडले नव्हते. आणि त्याच्यामुळे मी थोडासा एक सिक्युअर पण होतो. ठीक आहे, जे होईल ते होईल. कारण शेवटी मी एक धार्मिक प्रवृत्तीचा आहे. माझ्या घरात लहानपणापासून धार्मिक वातावरण असल्यामुळे मला एक थोडंसं असं वाटलं की कदाचित काही होणार नाही. आणि आपल्याशी एवढा फ्रँकली बोलतोय, म्हणजे काही चांगले आत्मीय असतात की जे कदाचित तुमच्याशी बोलायला वेगळ्या रूपाने येऊ शकतात. म्हणून मग त्यांच्याशी बोलताना मला किंवा त्या माणसाशी बोलताना मला असं वाटलं की ठीक आहे, माझ्याशी बोलायला तो आला, त्याला काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी. म्हटलं ठीक आहे. म्हणून मग अशा प्रकारचं दडपण मी काय घेतलं नाही. मग मी त्याच्याशी आणखी चर्चा केली. मग त्याने मला ज्या चर्चा झाल्या त्याच्यामधून फक्त चर्चा करताना असं सांगितलं की आत्तापर्यंत जे काही झालं आहे थोडंफार ते तुझे जे मित्र आहे, जो आला नाही आज त्याला तू सांग. आणि हा जो मित्र आहे त्याचं नाव त्याने घेतलं स्वतःचंच आणि सांगितलं का याच्या पोटामध्ये उद्या सकाळी दुखणार आहे. तर म्हटलं ठीक आहे, काय असेल ते पुढं काय. तर तो म्हटलं ठीक आहे, आपण जी काय चर्चा करू याच्या पुढची चर्चा तू कोणालाही सांगायची नाही. म्हटलं ठीक आहे, काय. तर मग एकंदरीत माझ्या मनात जे काय होतं थोडंफार मी त्याला प्रश्न विचारले की म्हणजे कर्माबद्दल आपण कसं वागलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. तर समराईज त्याचं असं होतं की जर तुम्ही जसं वागाल तसं प्रत्येकाचा हिशोब तुम्हाला हा द्यावा लागतो. आणि कर्म जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि जर तुम्ही चुकीची कर्म केली आयुष्यात तर मात्र तुम्हाला वेगवेगळ्या योनी मिळतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला असंख्य यातना होत असतात. असं त्याचा एक बोलण्याचा एक सारांश होता. आणि त्याच्यावरूनच म्हणजे मला असं वाटतं की माणसं आयुष्यामध्ये काय करतात की वेगवेगळ्या प्रकारे ढोंग करतात की मी चांगला आहे किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तसं ते वागत नाहीत. परंतु कर्माचा हिशोब ज्या त्या व्यक्तीने मला सांगितला, कारण तो आपला वैयक्तिक त्याच्या आयुष्यात त्याने जगलं होतं आणि त्याला फक्त काहीतरी सांगायचं होतं. म्हणून त्याचा एक कर्म सारांश असा होता की तुम्ही जसं जगाल तशा प्रकारचं तुम्हाला आयुष्य किंवा पुढचं जे काही तुमचं प्रारब्ध आहे ते तयार होणार असतं. आणि एक गाईडलाईन आपण जसं म्हणतो, एखादा मित्र खूप वर्षांनी भेटतो आणि गाईडलाईन देतो, तशा प्रकारे त्याने मला न घाबरवता किंवा जास्त न त्रास देता माझं फक्त ऐकलं आणि मलाही काही प्रश्नांची उत्तरं दिली. आणि म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे कशा प्रकारे हे थोडक्यात त्याने मला एक जसं भेट देऊन आपण बोलतो तशा प्रकारे मला नंतर मग 12:30चा टाईम झाला असेल, 1:45च्या दरम्यान
त्याला थोडंसं म्हणजे म्हणलं मला खूप दुखतं रे, आणि त्याने असं म्हणजे असं करून दाखवलं की मला अंग वगैरे सगळं दुखतं आणि मला खूप त्रास झाला आहे, म्हणजे त्रास देण्यात आला असं त्याचं म्हणण्याचा उद्देश होता. मग तो म्हटलं आता मी झोपतो, मला थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे. 1:45 वाजले होते. तर मग मी म्हटलं ठीक आहे तू झोप, मी पण झोपतो असं म्हणून मी त्याच्याकडे सारखं पाहत राहिलो की हा अचानक जर उठला आणि त्याने जर माझा गळा दाबला, कारण मला भीती वाटत होती त्यावेळेस. आणि जवळजवळ 2 वाजले तरी मी जागाच होतो. 3 वाजेपर्यंत मी जागा होतो. 3 वाजता तिथे लाईट गेली. 3 वाजता लाईट गेल्यानंतर एवढा अंधार झाला आणि तो एक छोटासा दिवा होता तो सुद्धा खूप बारीक झाला. आणि मी अक्षरशः तिथं म्हणजे असं वाटलं की, आणि त्या दिव्यामध्ये ते जे फोटो ठेवले होते ते आणखी भयानक मला दिसले होते. म्हणजे अंगावर अक्षरशः मला काटा आलं की अरे मी कुठे फसलो आहे. म्हणजे एकतर असा माणूस की ज्याच्या अंगात संचार झाला आहे आणि मी त्याच्याजवळ झोपलो आणि रात्रपूर्ण मला म्हणजे आता उरलेला वेळ तर काढायचाच आहे. आणि काय म्हणजे अक्षरशः मी स्तब्ध झालो. आणि मग मी माझ्या पद्धतीने माझं जे काय आराध्य आहे त्यांचे नाव घेतली, म्हणजे त्यांचं स्मरण केलं. म्हटलं मला याच्यातून काही त्रास नको होऊ देत असं म्हणून जवळजवळ 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत मी बसून होतो. आणि 5 वाजल्यानंतर जेव्हा कोंबडा आरवतो तेव्हा मग मी तिथं दरवाजा उघडला आणि टेरेसवर जाऊन बसलो. तो झोपला होता. तो जवळजवळ 7-7:30ला उठला, म्हणजे त्याला मध्ये जागच नाही आली. मग उठल्यानंतर त्याला आम्ही चहा कॉफी दिली आणि काकाने सांगितलं, मग काकाने गोळी दिली. आणि मग त्याच्यानंतर त्याला घेऊन आम्ही पुण्याला आलो. आणि पुण्याला आल्यानंतर मग त्याला प्रॉपर हॉस्पिटलमध्ये नेऊन ट्रीटमेंट केली. 4-5 दिवस, एक 2-3 दिवस तरी तो आजारी होता आणि 2-3 दिवसांनी त्याला बरं वाटायला लागलं. मग आता ज्यांनी त्यांच्यामध्ये संचार घेतला होता, ज्यावेळेस तुमचं आणि त्यांचं संभाषण होत होतं त्यावेळेस तुम्ही त्यांना विचारला का की बाबा तू कशासाठी आलाय किंवा नाही का तुझा हेतू काय ह्याच्यामध्ये? हा, मी ते सांगितलं ना की त्याने ज्या काही गोष्टी सांगितल्या ना मला की तू दुसऱ्याबरोबर ते हे करायच्या, त्याच्यामध्ये त्याला मी प्रश्न विचारले होते की तुझं नाव काय आहे, तू कुठून आलास किंवा तुला कोणी पाठवले वगैरे. तर त्याला त्याचं म्हणजे आपण जसं ब्लँक असतो ना तसं त्या काळात तो ब्लँक होता. त्याचं नाव त्याला आठवत नाही, कोणी पाठवलं हे आठवत नाही, कशासाठी आलं हे पण आठवत नाही. हेतू तरी त्याला माहीत पडला की का आलता, त्याचा हेतू काय होता तिकडे यायचा? तिकडे हेतू म्हणजे तुम्ही एक विशिष्ट काळात त्या याच्यात सापडलात तर तुम्ही ते संचार होणारच. मग ते संचार कदाचित तुमच्या संदर्भातही असेल, तुम्हाला काही सांगायच्या हिशोबाने पण आला असेल, असं कदाचित अनेक कारणं असू शकतात. त्याला मला म्हणजे त्याच्याबद्दल मला माहिती नाही. पण एक आहे की मला काहीतरी सांगायचं होतं असं म्हणून कोणीतरी XYZ माणूस त्या निमित्ताने तिथं आला आणि मला त्याने ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामुळे. पण मला त्याने भीती दाखवली नाही. पण वातावरण मात्र असं होतं की माझी झोप पूर्ण रात्रभर मी जागा होतो आणि मी त्याचं एक ना एक शब्द ऐकत होतो. आणि आपण एक बोलतो ना की अनेकांना वाईट अनुभव येतात किंवा काही भीती दाखवली, कोणाला काय झालं कोणाला, पण मला मात्र असं अनुभवलं की कोणीतरी माझ्याशी चर्चा करते आणि ती पण अशी करते की एकदम मनमोकळेपणाने. आणि जसं आपण एखादा मित्र दुसऱ्या मित्राशी बोलतो, एखादा मोठा मित्र लहान मित्राशी बोलतोय, तसं त्याच्यामध्ये एवढा एक मोकळेपणा तिथं जाणवलं मला. म्हणजे हे वेगळं पण होतं की अशा वेळी आपण घाबरतो किंवा समोरचं पाहून आपण घाबरतो ते हॉरर पाहून. पण मला ते हॉरर असूनही ते मला हॉरर पणा त्यांनी दाखवलं नाही. तर मला कॉन्व्हर्जेशन आपण म्हणू शकतो, ते कॉन्व्हर्जेशन आमचं नॉर्मल बोल. पण त्या बोलण्यामध्येही असं होतं की विचार करायला लावणार होतं की खरंच कर्म म्हणजे काय. आणि कर्मानुसार आपण जर वाईट आयुष्यभर वागतो, आपल्याला वाटतं कोणी पाहत नाही, परंतु हिशोब मात्र त्याचा हा होत असतो. आणि तो हिशोब झाल्यानंतर म्हणून त्याचं म्हणणं होतं की वागतानाच असं वागा की तुम्हाला वाईट गती मिळणार नाही. बरं. आणि ज्या तुमच्या मित्राच्या अंगामध्ये ते सगळं आलं होतं नंतर त्याला ह्या बाबतीत काय आयडिया होती का? त्याला काय आयडिया नव्हती. फक्त त्याला म्हणजे एवढंच जाणवत होतं की रात्रीचं मी थोडीशी ड्रिंक घेतली आणि त्याच्यानंतर मला पुढचं काहीच आठवत नाही. म्हणजे जेव्हा मी दुसऱ्या दिवशी त्याला तिसऱ्या दिवशी विचारलं का रे बाबा असं असं झालं होतं, तर तो मला हे काहीच आठवत नाही. मला फक्त परत जेव्हा सकाळी उठलो, चहा घेतोय मी, गोळी खातोय, माझं डोकं दुखतंय, हेच मला आठवते. मधल्या काळातलं काहीच त्याला आठवत नाही. म्हणजे हे ऐकून आम्हाला पुन्हा शॉक झालं की म्हणजे असं सुद्धा असू शकतं की माणसाच्या बरोबर काय घडलेल्या घटना आहेत त्या विशिष्ट काळामध्ये त्याला त्याचं काही भान राहत नाही, की मग तो माणूस स्मरणातून त्याच्यात सगळं जातं. आणि बऱ्याच वेळा अशा काही म्हणजे गोष्टी आहेत की आपण ज्या मानत नाहीत, परंतु जेव्हा स्वतः आयुष्यात जेव्हा अनुभव येतात ना, म्हणून मी म्हटलं ना की आपल्याकडे सगळ्या प्रकारचे शास्त्र होते, जसं निळावंतीचं मी उदाहरण दिलं होतं, परंतु हे मधल्या काळात सगळं गेल्यामुळे आपल्याला वाटतं की हे काही खोट, परंतु त्याचं अस्तित्व किंवा त्याचं शास्त्रशुद्ध कुठेतरी ते होतं. 64 योगिनी आहेत, 64 कला आहेत, म्हणजे त्याचं कुठेतरी आजही आपल्या धर्मशास्त्रात त्याचं पूर्वी सगळं व्यवस्थित त्याचं वर्णनं होती. फक्त जो काळ गेला ज्याच्यामध्ये मुघल लोकांनी आपलं सगळं साहित्य, मूर्ती, मंदिरं सगळी जी काही नष्ट केली, त्याच्यामुळे आपलं हे सगळं साहित्य दाबलं गेलं. आणि आपण पुन्हा जेव्हा आपण ह्या जगात आलो तेव्हा आपल्याला हे मागचं काहीच माहिती नव्हतं, त्याच्या आधीचं ते सगळं होतं.
आणि मग आपण आलो म्हणतो अरे हे काय, याला कुठे काय अर्थ आहे, याला कुठे काय सत्यता आहे किंवा याला कुठे काय रेफरन्स आहे. पण जेव्हा स्वतः कुठेतरी घटना घडते आणि त्याच्यानंतर तो माणूस विचार करायला लागतो, मग मी ह्या गोष्टीनंतर खूप विचार केला की खरंच काय असतं का, असं कोणी संचार करू शकतं का किंवा असं कोणी येऊन बोलू शकतं का. तर मग मी अनेक ठिकाणी अनेक शोध घेतले. त्याच्यानंतर मला छोट्या छोट्या गोष्टी खूप माहीत झाल्या. जसं की जसे चांगले आत्मे असतात, वाईट आत्मे असतात. चांगले आत्मे जेव्हा तुमच्याबरोबर असतात तेव्हा एक सुगंध, म्हणजे तिथे कुठे अगरबत्ती नसते, काय नसतं तरी सुगंध येत असतो. आणि वाईट जागी जेव्हा जातं तेव्हा कुठेही काही नसतं तरी सडका, कुचका किंवा जळका वास येतो, कोंबट वगैरे वास येतो, असा वास येतो किंवा एक झुळूक येते आणि तुम्हाला काहीतरी असं होतं. मग आता हे काय आहे. आणि दुसरी गोष्ट की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, विशिष्ट जागेत जायला किंवा धर्मस्थळ ठिकाणी जाताना पण काळजी घ्यायला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर एक स्मशानभूमीच्या शेजारून जाताना विशेषतः स्त्रियांनी आपले मोकळे केस ठेवू नये वगैरे, कारण ह्या सुद्धा गोष्टींचे अनुभव मित्रांचे आलेले आहे की अरे मी इकडून गेलो आणि मग नंतर माझ्या पत्नीला त्रास सुरू झाला. म्हणजे ह्या गोष्टी आपण बोलतो की दिसत नाहीत, पण याचा अर्थ त्या खोट्या आहेत असं पण नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही अंधश्रद्धा बाळगा, पण जे फील होते, जाणवते त्याच्यावर नक्की विचार करा आणि प्रॅक्टिकली त्याच्यातून नक्की काय काळजी घेता येईल किंवा खर्च हे सगळं आहे म्हणजे खोटंच आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकली विचारातून त्याला अभ्यासा, वैयक्तिक, असं माझं मत आहे. बरं, परत तुमचे मित्र काय प्रॉब्लेम वगैरे झाला किंवा परत तसा काय अनुभव झाला? मग त्यानंतर 2009 नंतर 10च्या नंतर मग आम्ही सगळे जे मित्र होतो ते वेगवेगळ्या वाटांनी त्यांच्या करिअरला निघून गेले. कोणी मूळ गावी गेलं, कोणी पुण्यात सेटल झाले, कोणी कुठे झाले. अशा प्रकारे मग म्हणजे एकत्र राहण्याचे संपर्क नाही आले आमचे. परंतु म्हणजे पुढं काय माहीतच नाही किंवा त्यांनी असं काही विशेष करून अरे असंच काही झालं असं काही सांगितलं नाही. कदाचित झालं असेल पण आमचे कॉन्टॅक्ट जास्त काही नंतर राहिले नाही. बरं, तर मित्रांनो, हे होते ज्ञानेश सरांसोबत घडलेले अनुभव आणि ह्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि दरवेळेसप्रमाणे आपण गुगल फॉर्मही दिलेला आहे. जर कोणाला आपल्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल किंवा अनुभव सांगायचे असतील तर नक्की आम्हाला गुगल फॉर्मच्या मार्फत कॉन्टॅक्ट करा. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.